नमस्कार शेतकरी मित्रांनो, श्री हरी ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण नवीन ड्रॅगन फ्रूटची लागवड करत आहे. पहिला जो आपला जुना प्लॉट आहे तो जवळपास 3 वर्षे कंप्लीट होता येईल. आता हा जो प्लॉट आहे आपण ट्रेलिस मेथडनुसार करत आहे. ट्रेलिस मेथडनुसार आपला पहिला बी प्लॉट आहे, पण आता एक नवीन थोडंसं मजबूतीकडे लक्ष देता मजबूत कसं करता येईल त्यानुसार हा प्लॉट बनवत आहे. बघा, आपण आता ही जी पहिली लाईन आहे जी आपण बांधाच्या कडाला लावतो ती जवळ मी पोल प्लेट केलेली आहे, कारण आपल्याला साईडनं तोडायला अडचण येणार नाही, त्यामुळे ही पहिली लाईन पोल प्लेटवर आहे. त्यानंतर 2 लाईनमधलं अंतर आहे एक 9 फूट मी ठेवलेलं आहे. पहिले मी 10 फुटावर लागवड केली होती, पण यावेळेस समजा एक 9 फुटावर केलेली आहे, कारण आपल्याला प्लांटेशन पण एकरी ॲव्हरेज कसं वाढवता येईल यावर लक्ष केलेलं आहे. तर 2 लाईनमधलं अंतर आहे 9 फूट आहे, आणि 2 पोलमधलं जे अंतर आहे लाईनमधल्या ते 10 फूट आहे. म्हणजे 9 बाय 10 वर मी अशी लागवड केलेली आहे. आणि ती ट्रॉलीस मेथड असल्यामुळे बघा, शेणखत आपण पूर्ण लाईनमध्ये शेणखत टाकायचं काम चालू आहे. आणि तेच पोल प्लेट जर करायचं असेल तर पोल प्लेट जवळ आपल्याला प्रत्येक पोलजवळ शेणखत टाकावं लागतं. हे बघा, अशा प्रकारे अजून आता शेणखत टाकल्यानंतर आपल्याला बेड बनवायचा असेल, तो बेड आपण पुढच्या 1-2 दिवसात कंप्लीट होईल. आज तारीख आहे 14 फेब्रुवारी. पुढच्या 8 दिवसात आपला हा प्लॉट लागवडीसाठी रेडी राहील.